जय हिंद मित्रांनो. तर आज आपण निफ्टीचं ॲनालिसिस करणार नाही. मी तुम्हाला लाईव्हवरती सकाळी सांगितलेलं होतं की आपला ॲनालिसिसचा व्हिडिओ आजच्या दिवशी येणार नाही, पण 5-10 मिनिटांचा एक व्हिडिओ बनवून पोस्ट करेल की आपला माणूस जो असतो, एक सामान्य व्यक्ती जी असते, ती कशी चुका करते स्टॉक मार्केटमध्ये येऊन. चुका का होत असतात? आपण दुसऱ्यांच्या बघून त्या गोष्टी करायला जातो, तिथे लॉस करून येत असतो. आता मला हे बजेटचं सांगायचं आहे. आता बजेटचं मी एक्सप्लेन केलं पूर्णपणे सकाळच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे आपले जे लाईव्ह सेशन झालं त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलं की कशाप्रकारे मार्केटमध्ये आपल्याला लॉस होत असतो, कशाप्रकारे ऑप्शन बायर लॉस करून घेत असतात, कशाप्रकारे ऑप्शन सेलर या ठिकाणी पैसा बनवत असतो. मार्केटची कंडिशन काय आहे, मार्केटचा सिनारिओ काय असू शकतो आजचा, मागच्या वर्षी मार्केटमध्ये काय झालेलं होतं, या वर्षी मार्केटमध्ये काय होऊ शकतं, दोघांची तुलना आपण केलेली होती. त्यावरून एक अनुमान काढलेलं होतं की काय होऊ शकतं. ऑप्शन बायरला प्रॉफिट होऊ शकतं, सेलरला प्रॉफिट होऊ शकतं, कोणाला प्रॉफिट होऊ शकतं आणि का होऊ शकतं, ते अंदाज पण आपण सकाळी लावलेले होते. मला प्रूफ करून द्यायचं होतं या गोष्टी. लाईव्ह मार्केट मी पूर्ण वेळ घेण्याचं कारण काय होतं, आजच्या दिवशी मी सकाळी 9 वाजेपासून तर 3:30 वाजेपर्यंत यूट्यूब लाईव्हवरती होतो. मला प्रूफ करून द्यायचं होतं त्या गोष्टी. आता आपले रिटेलर जे असतात, आपल्यासारखे सामान्य व्यक्ती जे असते, ती काय करते, सोशल मीडियावरती जाते, इंस्टावरती जाणार, फेसबुकवरती जाणार, यूट्यूबवरती जाणार, शॉर्ट व्हिडिओ बघणार की माझं बजेटच्या दिवशी प्रॉफिट कसं बनेल, माझं मोठं प्रॉफिट कसं बनेल. मी जर OTMच्या स्ट्राईक आहे तिथे जर मी ऑप्शन बाय केले तर माझं प्रॉफिट कसं जास्त बनेल ते बघतात. आणि बहुतेक जणांनी ते रील बघितले, पण यूट्यूबवरती शॉर्ट बघितले, इंस्टावरती रील पण बघितले. त्यांनी काय केलं, OTMच्या ज्या स्ट्राईक होत्या तिथं काय केलं, त्यांनी ऑप्शन बाईंग केली. 40-50 रुपयांचं प्रीमियम बाय केलं, 20-30 रुपयांचं प्रीमियम बाय केलं. त्यांना वाटेल की मार्केटमध्ये मोठं मूव येणार, जसं प्रत्येक बजेटमध्ये येत असतो. 500-600 पॉईंटने निफ्टीवरती जाते, खाली येते, 600 पॉईंटने खाली पण येते आणि वरती पण जाते. बँक निफ्टी 1500 पॉईंटने वरती जाते, तेवढीच खाली पण येत असते. अशी मुवमेंट येईल. त्यामुळे त्यांनी काय केलं, OTMच्या स्ट्राईकवरती ऑप्शन बायच्या पोझिशन बनवल्या. आता एक लॉट नसणार तिथे, आता त्या ठिकाणी एक लॉट नसणार मित्रांनो. बहुतेक असे जण असतात की त्यांनी प्रीमियम ग्रुप जॉईन केलेले असतात. त्या प्रीमियम ग्रुपवरती मेसेज येत असतो की आजच्या दिवशी 50 लॉट बाय करा, हे प्रीमियम उद्या डबल होणार. इथे 100 लॉट बाय करा, प्रीमियम डबल होणार, तुमचं मोठं प्रॉफिट बनेल. आणि आपली सामान्य व्यक्ती काय असते, ते बघून करण्याचा प्रयत्न करते. कोणत्या चुका होत आहे ते तुम्हाला सांगतोय मी. मग ते काय करतात, हेवी क्वांटिटीने तिथे पोझिशन बनवत असतात, ऑप्शन बाय करत असतात. तेच प्रीमियम आजच्या दिवशी पूर्णपणे झिरो होऊन जातं. का झिरो होत असतं, आपल्याला माहिती आहे. IV त्या ठिकाणी वाढलेली होती, बजेटचा दिवस होता, पण इंडिया विक्सने स्पाईक नाही घेतला, IVने स्पाईक नाही घेतला, उलट ती ड्रॉप झाली. ड्रॉप झाल्यामुळं काय झालं, जे ऑप्शनचं प्रीमियम असतं ते कमी व्हायला सुरुवात झाली. मग तिथे त्यांना काय होत असतं, लॉस. आणि आज एक्सपायरीचा दिवस होता, आज गुरुवारचा दिवस, निफ्टीची होती एक्सपायरी, तिथे त्यांना मोठे लॉसेस होऊन बसले. मग मित्रांनो, आपण हे करायला पाहिजे का? आपण जर दुसऱ्यांचं ऐकून ही गोष्ट करतोय तर ती चुकीची आहे. ही चूक तुम्हाला लक्षात आली पाहिजे. माणसाला जेव्हा एकदा ठोकर लागते, माणूस सुधारतो, बरोबर ना, की एकदा चूक झालेली आपल्याकडून ती व्हायला नको. मग माणसाने यातून काय शिकलं पाहिजे, की आपण दुसऱ्यांवरती केव्हाही डिपेंड राहायचं नसतं. दुसऱ्यांवरती आपण डिपेंड राहायलाच नको. आपण स्वतः गोष्टी शिकायच्या, की जर दुसरी व्यक्ती मला सांगते प्रीमियम डबल होऊ शकतं, का होऊ शकतं डबल, त्याचं मागचं रिझन शोधायचं असतं, तुम्ही कारण शोधायचं असतं. आपण ते शोधत नाही. आपल्याला फक्त आधार पाहिजे असतो दुसऱ्याचा, आपल्याला सपोर्ट पाहिजे. कशासाठी, पैसा बनवण्यासाठी. आपली शिकण्याची इच्छा नसते, की जर समोरची व्यक्ती सांगते की ऑप्शनचं प्रीमियम डबल होऊ शकतं, उद्याच्या दिवशी का होऊ शकतं डबल, त्याचं मागचं कारण काय असू शकतं. आणि नाही झालं डबल, मला कसा लॉस होऊ शकतो, तो कसा होऊ शकतो, त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे मित्रांनो. तुम्ही किती दिवस दुसऱ्यांवरती डिपेंड राहणार. आपली प्रत्येक सामान्य व्यक्ती स्टॉक मार्केटमध्ये अशाच प्रकारे लॉसेस करून घेते. दुसऱ्यांचं ऐकून, यूट्यूबवरचे शॉर्ट बघून, इंस्टावरती रील बघून सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहे, की मी जर 500 पॉईंट स्ट्राईकवरती वरच्या OTMवरती गेलो, मला प्रीमियम कमी मिळेल, किंवा पुटचं प्रीमियम आहे, OTMमध्ये गेलो, मला प्रीमियम कमी मिळेल, 10-15 रुपयांचं प्रीमियम मिळेल, ते 50-60 रुपये जाईल, माझं प्रॉफिट मोठं बनेल, माझा पैसा एका दिवसामध्ये डबल होईल. पण तसं होतं का मित्रांनो? नाही होत. आणि मी प्रूफ करून दिलं. ते काहींना वाटत असेल मी बडबड करतो, मी ते आज प्रूफ करून दिलं मार्केटमध्ये. आणि 2 दिवसांपासून सांगतोय त्या गोष्टी. मी तुम्हाला लाईव्हमध्ये पण सांगितलं की ही गोष्ट करू नका. शॉर्ट बनवून टाकला, त्याच्यामध्ये पण सांगितलं या गोष्टी करू नका तुम्ही, की मार्केटमध्ये अभ्यासाशिवाय पैसा नाही. तुम्हाला अभ्यास करावाच लागेल. छोटे बारकावे असतात ऑप्शनचे, ते तुम्हाला शिकावे लागतील. तेच तुम्ही पैसा देऊन शिकतात, प्रीमियम ग्रुप जॉईन करतात, ते त्याची गरजच नाही आहे. सिस्टमॅटिक पद्धतीने शिका स्टॉक मार्केट, तुमचा पैसा बनेल नक्की. पण असं दुसऱ्यांचं ऐकून चुका करायची नाही. थोडक्यात व्हिडिओ बनवला होता कशासाठी, या चुका सांगण्यासाठी.
की आपण दुसऱ्यांचं ऐकून स्टॉक मार्केटमध्ये चुका करत असतो. आपण जर शिस्त ठेवली आपल्याला स्वतःला, आपण जर शिस्तीमध्ये राहिलो, शिस्त जर ठेवली आपण, तर आपलं भविष्यात पण नुकसान होणार नाही. मला माहिती आहे बजेटच्या दिवशी मार्केट अप साईडला पण जातं, डाऊन साईडला पण येतं. मी ते लॉस करून घेऊ शकतो, माझा स्टॉप लॉस पण हिट होऊ शकतो, किंवा मी ओव्हरनाईटमध्ये पोझिशन कॅरी केली कालच्या दिवशी आणि आज घेऊन येतो आहे, त्याच्यामध्ये पण आय व्ही जर ड्रॉप झाली तर मला लॉस होऊ शकतो. मग मी ते नको करायला. थांबलं पाहिजे आपण. तुम्ही जर नाही थांबले स्टॉक मार्केटमध्ये तुमचे असेच लॉस होतील. आजच्या दिवशी बघा ऑप्शन बायर जे होते किती जणांनी लॉस केलेले असतील, जे 22,500 वरती बसलेले असणार काही जण. असे पण आहे त्यांना माहितीच नाही ना, की एवढंच माहिती की OTM स्ट्राईक जे असते त्यावरती प्रीमियम कमी मिळतं, तिथला कॉल बाय करायचा, पुट बाय करायचा. काही जणांनी 22,000चा कॉल बाय केलेला असेल, काही जणांनी 21,500चा पुट बाय केलेला असतील. किती लोक असतील आजच्या दिवशी? खूप लोक असतील. आपल्यासारखे रिटेलर खूप आहे की त्यांनी आजच्या दिवशी ही गोष्ट केलेली असेल. आता कोणी सांगणार नाही ती गोष्ट की मी असं केलेलं होतं, कोणी सांगणार नाही, पण खूप जणांनी केलेलं असेल. का? की प्रीमियम डबल होतील, मला प्रॉफिट जास्त होईल. यूट्यूबवरती पण आहे असं चुकीचं गाईड करणारे. तुम्हाला शुअर शॉट कॉल देतो, हा ऑप्शन उद्या डबलच होईल बजेटच्या दिवशी, माझ्या प्रीमियम ग्रुपला जॉईन व्हा. घ्या प्रीमियम ग्रुप. होतात जॉईन बहुतेक जण. त्यांना माहिती आहे 5,000 मला भरायचे, माझ्याजवळ 20,000 आहे, 20,000 40,000 होतील, 5,000 गेले तर काय फरक पडतो, 15,000 माझ्याजवळ शिल्लक राहत आहे. ते होतात जॉईन. तेवढंसुद्धा लॉजिक लावत नाही. अभ्यास करायला कोणी नाहीच म्हणतं. तर माझं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की ही गोष्ट करताना थोडासा विचार करायचा, थोडा अभ्यास करा त्या गोष्टींचा, मग पुढे जा. नाहीतर स्टॉक मार्केटमध्ये ह्या चुका जर तुम्ही नाही सुधारल्या, ही चूक जर तुम्ही प्रत्येक वेळेला करत गेले तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. पुन्हा आता MPSC येते, म्हणजे मॉनिटरी पॉलिसी कमिटीची बैठक. तिथे पण असं मार्केटमध्ये होतं असतं, तुम्हाला तिथे पण गाईड करू शकतं. इलेक्शन येणार आहे, त्या इलेक्शनमध्ये पण तुम्हाला असे गाईड करणार लोक की या इलेक्शनचा पिरियड येतो आहे, ऑप्शनमध्ये जास्त पैसा बनेल, या आमच्याकडे. तुम्हाला चुकीचं गाईड केलं जाऊ शकतं. त्यामुळे अशा चुकीच्या व्यक्तींकडे जाऊ नका. लाईव्ह असतो आणि चांगल्या गोष्टी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आणि करत जाणार. माझा प्रयत्न असेल की आपली प्रत्येक सामान्य व्यक्ती जी असते तिला सरळ मार्गाने घेऊन जायचं. चांगल्या गोष्टी कोणत्या, वाईट गोष्टी कोणत्या, या सांगत जायच्या. पण चुकीचा मार्ग पकडू नका मित्रांनो. आपल्याजवळ कष्टाने कमावलेला पैसा असतो. आपल्याला खूप कष्ट आहे पैसा कमवण्यासाठी. बहुतेक जण दिवसाचे फक्त 400-500 रुपये कमवतात, मजदुरी करतात. काही जण प्रायव्हेट कंपन्यांमध्ये 10,000 15,000ची नोकरी पण करतात. मग जर तुम्ही एकाच वेळेला एवढा मोठा पैसा घालवत गेले तर कसं होणार? त्या परिवाराचं काय होणार? या गोष्टी बघत चला, या चुका करू नका. ठीक आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल लाईक आणि कॉमेंट पण नक्की करायचं आहे. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय